खुश. पहिला मॅच नेपाळ विरुद्ध इंग्लंड. तुम्हाला वाटलं तरी होतं का इंग्लंड आणि नेपाळमध्ये कॉम्पिटिशन जरी असेल, आजच्या पोझिशनला नेपाळ या पोझिशनला आहे तर इंग्लंड या पोझिशनला आहे, पण जे मॅचमध्ये नेपाळने जे डेडिकेशनने परफॉर्मन्स दिला आहे ना, हॅट्स ऑफ. कंपॅरिझनच नाही होऊ शकत नेपाळ आणि इंग्लंडचं. तुम्हाला माहिती आहे नेपाळच्या प्लेयरची मॅच फीस किती आहे? 5,000 नेपाली. त्याची इंडियन कॉस्ट झाली तर 3,500 रुपये पर मॅच. आणि इंग्लंड 4,500 पाऊंड, तेच इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट केला तर 4.5 लाख रुपये पर मॅच. आणि नेपाळमध्ये फॅसिलिटी पण तशा नाही. एखाद्या ग्राउंडवरती जर फ्लाईट लाईट चालू झाली तर ते नॅशनल न्यूज बनते. त्या पोझिशनमधून आणि आज ह्या पोझिशन, नेपाळ, अफगाणिस्तान नंतर नेपाळ हे एशियन कंट्रीजमध्ये एक क्रिकेटमध्ये एक वरच्या लेवलला जाईल. हे आजच्या परफॉर्मन्स मी नाही सांगत आहे. तुम्ही नेपाळचे मागचे मॅचेस जरी चेक केला, फॉलो करत असाल तर तुम्हाला त्यांचे मॅचेस मधील परफॉर्मन्स दिसतील. हॅट्स ऑफ. तर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा नेपाळ आणि इंग्लंडच्या आजच्या मॅचबद्दल.